नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दिसायला खूप सुंदर पण शिवायला अगदी सोपी अशी मेघाबाई शिवणार आहोत। ब्लाउजच्या मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग मी करून घेतलेलं आहे आणि हे उरलेलं कापड घेतलंय। तुम्हाला जी ही कापडाची घडी दिसते ही दुहेरी कापडाची घडी आहे। या घडीचा एक कोपरा मी अशा पद्धतीने उचलला आणि दुसऱ्या कोपऱ्यावरती ठेवलेला आहे। माझ्या उजव्या हाताकडे कापडाची बंद बाजू होती तर डाव्या हाताकडे ओपन बाजू होती। आता या त्रिकोणाचा हा जो खालचा भाग आहे मी पुन्हा अशा पद्धतीने उचलून विरुद्ध दिशेला ठेवला। आपण एखाद्या रुमालाची ज्या पद्धतीने त्रिकोणी घडी घालत असतो त्या पद्धतीने इथे मी घडी घातलेली आहे। अशी घडी घातल्यानंतर आता आपल्याला दिसत असेल की वरच्या बाजूला हे 4 पदर आहेत तर खालच्या बाजूला सुद्धा 4 पदर आहेत। म्हणजेच इथे कापडाची घडी 8 पदरी झालेली आहे। आता ही जी कापडाची घडी आहे यावर आपल्याला बाही काढायची आहे। जी बंद बाजू आहे या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने बाही काढायची आहे। बाही काढण्यासाठी इथे मी बाहीचं माप टाकून घेते। तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावरती बाहीचं कटिंग करता येत नसेल तर तुम्ही पहिले बाहीचं पेपर कटिंग करून घ्या। इथे मी बाहीची उंची टाकते। उंचीमध्ये मी फक्त अर्धा इंचच प्लस करणार आहे, कारण ही बाही लावत असताना आपल्याला फक्त वरच्या बाजूने शिलाई मार्जिन लागणार आहे। तयार बाही मला 3 इंच हवी आहे म्हणून मी इथे 3.5 इंचाचं माप टाकते। बाहीचं माप टाकत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खालच्या बाजूने कापड फोल्ड होणार आहे, त्यामुळे बाही उंचीमध्ये शिलाई मार्जिन फक्त अर्धा इंचच प्लस करायचंय। तुम्ही तुमच्या रेग्युलर ब्लाउजसाठी बाहीचं जे पेपर कटिंग वापरता तेच पेपर कटिंग या ठिकाणी तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालेल। मेघाबाई करत असताना बाहीचा आकार आपला सेमच असतो, फक्त त्याचं माप टाकत असताना आपल्याला कापडाची घडी या पद्धतीने करावी लागते। इथे मी बाहीचं माप टाकत असताना बंद बाजूकडून उंची टाकली आणि जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी 3.5 इंचावरती माप टाकून 3 इंच डाऊन केलेलं आहे आणि त्यानंतर आकार दिला। इथे मी मागच्या भागाचा आकार दिलेला आहे, आता पुढच्या भागाचा सुद्धा आकार देते। बाहीचा आपण नेहमीप्रमाणे जसा आकार देतो तसाच इथे मी आकार दिलेला आहे। बाहीचा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणापासून मी हे कट करून घेते। आता बाही कट करत असताना रुंदीचं जे कापड आहे ते मी थोडंसं शिल्लकच कापलेलं आहे। आता या बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी थोडं कात्रीने कट मारून घेते आणि मार्किंग करते। तुम्ही इथे खडूने जरी मार्क करून ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता बाहीचा हा जो पुढचा भाग आहे तो मी कट करून घेते। बाही ओपन केल्यानंतर हे 4 पदरी कापड आहे। बाहीचा पुढचा आणि मागचा भाग कट करून झाल्यानंतर मी ह्या दोन्ही बाह्या वेगवेगळ्या करून घेते। आता ह्या दोन्ही बाह्या आपल्याला ब्लाउजला जोडायच्या आहेत। ब्लाउजचा मागचा आणि पुढचा भाग मी तयार करून घेतलेला आहे। आता इथे ही बाही मी घेतलेली आहे, तिच्या सेंटरवर मी जे मार्किंग केलेलं आहे ते असं व्यवस्थित एकावर एक ठेवून घेतलंय। हा बाहीचा हा जो भाग आहे हा पुढचा भाग आहे तर हा मागचा आहे। बाही लावत असताना आपल्याला पहिले मागचा भाग लागणार आहे, म्हणून मी बरोबर ब्लाउजचा जो मागचा भाग आहे त्याच्यावरच बाहीचा मागचा भाग येईल अशा पद्धतीने तो ठेवून घेतला। ब्लाउजच्या शोल्डरवर बाहीचा सेंटर ठेवून अशा पद्धतीने ते मोजून घेतलं। अंदाजे माप मोजून झाल्यानंतर आता मी बाही जोडणार आहे। बाही जोडत असताना जर कपड्याचा पदर सरकत असेल किंवा इकडे तिकडे होत असेल तर या बाहीच्या कापडावर तुम्ही पहिले एक टीप मारून घ्या आणि त्यानंतर बाही जोडायला घ्या, म्हणजे बाहीचं कापड सरकणार नाही आणि खालीवर सुद्धा होणार नाही। कापडावर कटिंग करत असताना सुद्धा कापड इकडे तिकडे सरकतो, त्यामुळे ज्या वेळेला आपण बाहीचं कटिंग करत असतो आणि जर कापड सरकत असलं तर तुम्ही त्या ठिकाणी टाचण्यांचा वापर सुद्धा करू शकता, म्हणजे कटिंग करत असताना ते सोपं जाईल। बाही जोडण्याच्या आधी मागचा आणि पुढचा भाग सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे, त्यानंतरच बाही लावायची आहे। जोडून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान बाही तयार झालेली आहे। आता मी इथे ब्लाउजची फिटिंग करून घेते। दंडघेराच्या इथे फिटिंग करत असताना आपल्याला थोडंसं लूजच ठेवायचंय, कारण मेघाबाई थोडीशी लूजच छान दिसते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेघाबाई कशी शिवायची हे एकदम व्यवस्थित आणि हळूहळू पाहिलंय आणि मी आशा करते की तुम्हाला ते सगळं व्यवस्थित समजलेलं आहे। हा व्हिडिओ एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि ज्यांना या व्हिडिओची गरज होती त्यांच्यापर्यंत हा नक्की पोहोचला असेल। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।